मृणाली हा बोला की. काय बघालेस? अहो फाईल बघतेय. का प्रणम्याशी कम्पेअर करायलेस काय? नाही कम्पेअर करायला नाही, आज आपल्याला स्कॅनिंग साठी हॉस्पिटलला जायचंय ना. म्हणून फाईल काढलीस होय? होय. तर आज आहे मृणालीची अनोमली स्कॅन. तर 5व्यातलं हे ग्रोथ स्कॅन नक्की करा. तर चला आपण पण जाऊया. चिठ्ठी वगैरे घेतलीस ना सगळे? हा घेतलं. हे महालक्ष्मी स्कॅन मध्ये आपल्याला जायचंय. बरं बरं चला. नंबर लावलायस काय? हो हो लावलाय. चला. प्रणम्याचं आवरलंय? आवरलंय. नानू इकडे ये की. ए आपण कुठं जायचंय आज? कुठं जायचंय सांग की. दवाखान्यात. काय करायला? काय करायला? मम्माला तुझ नाही. दीदी बघणार ना तू? दीदी पाहिजे का दादा पाहिजे तुला? दीदी. दीदीच पाहिजे. काय दादा पाहिजे? दीदी. हा. बनवतोस तू काय झालं? आल्याला काय अशी का बनवतोस? काय गाडी कुठं आल्यावर? इथं घालला मग कशी वळवायची असत्या? अशी तुला येते काय? येते. मग मी उठू का इथनं चालवतोच गाडी? असं चालू कर आणि पाठीमाग घे आणि असं कर. तसं करू वय? काय देऊ प्रणम्य तुला? पहिलं तुला बघ पाहिजे. स्पायसी खाऊ वाटाले ना. हा हे करूया पण नानू. हे वीज करूया. मला ते पाहिजे. प्रणम्याला चॉकलेट पण आणली. नको रे. मग? हेच खाणार आहे मी. तेच खाणार. होय. तुला म्हणाली प्रणम्या वेळी चॉकलेट खाऊ वाटायचं काय स्पायसी खाऊ वाटायचं? म्हणजे गोड की गोड खाऊ वाटायचं. होय. आणि आता आता स्पायसी खाऊ वाटतं. मग जरा वाटतंय मुलगीच. प्रणम्य जेवण जात नाही हे कसं जातंय रे? आवडते का लय? मला मला दे की. काय द्यायलायस? मला एक गोळा आणि यो कोणाचा? त्यांचा तर आज होतं मृणालीचं टार्गेटेड अॅनॉमली स्कॅन. हे अॅनॉमली स्कॅन महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हे सहसा जवळपास 18व्या आठवड्यापासून ते 20व्या आठवड्यापर्यंत केलं जातं. यामध्ये बाळाचे सर्व ऑर्गन व्यवस्थित डेव्हलप झालेत की नाहीत हे पाहिलं जातं. त्यामुळे आम्ही आलो होतो महालक्ष्मी स्कॅनला. गर्दी होती पण लगेच नंबर आला. महालक्ष्मी स्कॅनचं लोकेशन म्हणाल तर दुधाळी. दुधाळी म्हणजे कोल्हापूरचाच एक भाग आहे. रंकाळा बस स्टँडपासून जवळच आहे. मला इथली स्वच्छता आवडली, त्यामुळे प्रणम्य पण निवांत खेळत होता. स्टाफ पण खूप कोऑपरेट करतो. त्यामुळे आम्ही एनटी वेळी पण इथलाच ॲड्रेस घेतला होता आणि आता अॅनोमलीला पण इथलाच ॲड्रेस घेतला आहे. झालं कसं नाही? झालं की. काय कसं आहे बेबी? छान आहे म्हटलं. छान आहे म्हटले. चालेल रिपोर्ट? रिपोर्ट चालेल चालेल. रिपोर्ट आल्यावर ते दाखवायला आम्ही गायनाकॉलॉजिस्टकडे गेलो. कोल्हापूरचे लोक ओळखतील हा कोणता दवाखाना आहे. तुम्हाला लक्षात आला असेल तर कमेंट नक्की करा. पावसाळा असून पण आपलं मसाल्याचं प्रोडक्शन सुरूच आहे. त्यामुळे ज्याला लागणारा जो मसाला आहे तो आणण्यासाठी आम्ही गेलो शाहू मार्केट यार्डला. तुम्हाला जर बल्कमध्ये ग्रोसरी लागत असेल, तसेच कांदे बटाटे असतील किंवा गूळ असेल किंवा भाजी असेल किंवा फळे असतील, यापैकी काहीही तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये लागत असेल तर नक्की शाहू मार्केट यार्डला व्हिजिट करा. भरपूर मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तुम्हाला जर बल्क क्वांटिटीमध्ये काहीही लागत असेल तर नक्की इथल्या दुकानांना व्हिजिट करा. मसाला भरपूर घ्यायचा होता त्यामुळे बराच वेळ गेला. तोपर्यंत प्रणम्याची कंडिशन कशी झालेली बघा. झोप आली नाही? नाही आली ना? झोप आल्या का नाही? बरं बरं. प्रणम्य वेळेची आणि आत्ताची दोन्ही रिपोर्ट आम्ही कम्पेअर केले आणि त्यातून काय कन्क्लुजन काढलं हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या.